ठाण्यात परप्रांतीय कॅब चालकाकडून रस्त्यावर थुंकताना हटकल्याच्या कारणावरून वयोवृद्ध व्यक्तीस मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता। हा व्हिडिओ व्हायरल होताच या ठिकाणी सर्वत्र या मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात संताप उसळत होता। अशातच आपण बघू शकतो व्हिडिओ व्हायरल होता शिवसैनिकांनी देखील या कॅब चालकाला शोधून काढले। शिवसैनिकांनी कॅब चालकाला चांगलाच चोप देत पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं। त्यानंतर ठाण्यात वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर त्याला उपचाराकरिता रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलं। त्याला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं आहे। ज्या ठिकाणी मारहाण झाली होती त्याच ठिकाणी परप्रांतीय रिक्षा चालक आणि ओला उबेर चालक मोठ्या प्रमाणामध्ये उभे असतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या मारहाणीची दखल घेत पोलिसांना थेट फोन करत सदर आरोपीला सदर गुन्हेगाराला परप्रांतीय रिक्षा चालकाला या ठिकाणी 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आदेश जे होते त्यांनी दिले आहेत। परप्रांतीय ओला आणि उबेर यांना मनसेने देखील चांगलाच दणका दिलाय। मनसेचे नेते अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्यासह असंख्य मनसैनिकांनी त्या ठिकाणी जाऊन येथे असलेल्या ओला उबेर चालकांना चांगलाच मनसेचा धडा दिलेला आहे। या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया मनसेचे अविनाश जाधव यांनी व्यक्त केल्या आहेत। मला वाटतं की महाराष्ट्रातल्या या घटना वाढत चाललेल्या आहेत। रिक्षावाल्यांना मराठी आली पाहिजे, मराठी स्थानिक मुलांनाच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मागील अनेक वर्षापासून पाठपुरावा करते आणि त्याचाच हा एक भाग आहे। काल एक ज्येष्ठ नागरिक ज्यावेळेला एक मुलगा गुटखा खाऊन रस्त्यात थुंकत होता, त्याला हटकलं म्हणून त्याला एवढं बेदम मारलं गेलं की त्याचे व्हिडिओज आज सोशल मीडियावर फिरतात। मला असं वाटतं की या सगळ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे। ही दुसरी घटना आहे। काही दिवसापूर्वी जर तुम्ही पाहाल तर ठाणा मार्केटमध्ये पण काही 3-4 भैया लोकांनी मिळून एका ज्येष्ठ महिलेला मारलं होतं। मला असं वाटतं या घटना जर सतत महाराष्ट्रात होत असतील तर महाराष्ट्राचं बिहार व्हायला कधी वेळ लागणार नाही। तर यांना योग्य वेळीच त्यांची जागा दाखवली पाहिजे आणि ते जागा दाखवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल।